नमस्कार, माझं नाव विक्रम सुधाकरराव शास्त्री. मी गेली 10 वर्ष या भवानी मंदिरचा पुजारी आहे. सर्वात प्रथम याचं नाव भवानीनगर का पडलं? कारण छत्रपती शिवाजी महाराज असताना अष्टभुजा भवानी मातेची स्थापना करण्यात आली या मंदिरामध्ये. त्यावेळेसचं सर्वाधिक जुनं मंदिर आहे. त्यानंतर इथे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि खूप मोठं मंदिर आहे महादेवाचं. आपल्या इथे बालाजीचं मंदिर आहे आणि श्रावण मासामध्ये सर्वाधिक जास्त भाविकांची गर्दी होती आपल्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी महादेवाची, आणि खूप काही आनंदाचं वातावरण राहते. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्व 5ही साई देवांचं इथं मंदिर आहे. भवानी मातेचं आहे, बालाजीचं आहे, दत्तात्रेयाचं आहे आणि मारुतीचं आहे. आणि खूप काही भाविकांची गर्दी राहते. तरी श्रावण मासामध्ये प्रशासनाने काळजी घ्यावी, भाविक भक्तांनी इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, सर्वांनाच ही विनंती. तेच आपल्या या भवानीनगरमध्ये नवरात्रामध्ये सर्वाधिक मोठा उत्सव राहतो. इतर सर्वाधिक मोठे जास्त कार्यक्रम घेतले जातात. भागवत राहते, बालाजीचे अभिषेक राहतात, देवीचे अभिषेक राहतात, अनेक काही इथं खेळण्यासाठी लेकरांसाठी चांगले चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. संध्याकाळच्या टाईमला दांडियाचा कार्यक्रम राहते. खूप काही आमच्या माता भगिनी देखील सहभागी होतात त्याच्यामध्ये. आणि दसऱ्याचा जो वातावरण आहे तो सर्वाधिक मोठं वातावरण राहते, खूप आनंदाचं वातावरण राहते. या भवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश शहाजी अरविंदरावजी नळगे व व्यंकट पाटील जाधव कंधार, पोलीस पाटील कंधार हे दोघंजण इथले व्यवस्थापक, म्हणजे सर्व काही ते मंदिराचं पाहणं, मंदिराचं सगळं काय ते व्यवस्था सगळी त्यांनी दोघंजण बघतात.